नमस्कार नमस्कार. नमस्कार. कसं कसं वाटलं आल्यावर? भारी वाटलं ना? लय आनंद वाटला. उलव्यामध्ये नाना आलेले आहेत. नानांना बघून मला लय भारी वाटलं, कारण लय आनंद झाला. वडिलांसारखंच असं एकदम म्हणजे भारी वाटतं. नमस्कार मित्रांनो, नमस्कार नमस्कार. आम्ही पनवेलला आलो होतो तर आमच्या मुलाकडे आलो तर ह्या पाहुण्यांनी फोन केला आपल्याला, कारण हे पाहुणं आपलं माळशिरसचं आहे. तुम्ही कसं काय पाहुणं आपल्याला फोन केला होता? पण असंच आपलं युट्यूब वरती आणि इन्स्टावरती तुमच्या रील्स वगैरे बघितल्या, म्हणजे पाहुणे आहेत. मला पण म्हणजे मेंढराचं वगैरे जरा जास्त छंद आहे. आपण धनगर असल्यामुळे जरा थोडंसं आपल्या धंदा पाण्यामध्ये जरा थोडंसं भारी वाटतं बघितल्यावरती व्हिडिओ वगैरे. म्हणून जरा एक सहज मेसेज केला तर तुम्ही लगेच नंबर वगैरे पाठवला भैयाने तुमच्या, मग जरा बोलणं वगैरे झालं तर म्हणजे येतो नंतर. म्हटलं या एक दिवशी वेळ काढून पण माझ्याकडे, मी इथंच राहतो. तुम्ही मेंढर वगैरे त्यांना विचारलं तुमची मेंढर कुठे त्याला आहे? कर्जत आहेत ना. कर्जतला आहे. कर्जत. आणि कशी झाली एक आवडीला मत होती. आवड आहे. आवड म्हणजे आपल्या कुठेही दिसला तरी मला मेंढर जरी समोर दिसले तरी मी तिथे गाड्या तरी बरं वाटतंय ना. आणि थांबवतो बारीक, कारण ते आपली लक्ष्मी आहे ना, लक्ष्मी. म्हणून मला भारी वाटलं. आणि आपल्या आजोबांच्यापासून ते चालतच आलेलं आहे हो ना. हो हो. आपला वडीलवर आजोबांपासून वडील पारंपरिक व्यवसायच आहे आपला. व्यवसाय बरंच लांब तुम्ही पण आला पनवेल पासून पुढे. होय पनवेल पासून लांब आहे. किती लांब असेल आता लांब तर? पनवेल पासून एक 20 किलोमीटर आहे. एवढं लांब आहे हा, का? 18-20 किलोमीटर आहे. आमचा मुलगा बघ पनवेलला जातो, हा. त्यांच्यामुळं त्यांची भेट घेतली आणि मला तुमची पण भेट घ्यावं. नाही बरं झालं, मी सांगितलं ना या व्हिडिओ माझं मेडिकल आहे आपल्या इथं, नाही विटाई मेडिकल जेवायला आणि बाळूमाम मेडिकल आहे खाली 25 ला. 25. आजकाल काळ राहिला नाही खूप पहिला. आता नोकरी लागू नाही लागू पण शिक्षण हे पाहिजे. हो. कारण आता तुमच्याकडे जे आम्ही आलो हा. आता हे मोबाईलवर आलो, मोबाईल नाही तर आमच्या अडाण्या माणसाला नाही येऊ शकणार. नाही, हा, कुठं शोधायचं काय? कुठं शोधायला? पण ना पहिली मेंढर पण अशी तुमच्याकडे मोबाईल नव्हता काय नव्हता, तर मेंढर पण तुम्ही गावाला गेला इकडे गेला 2-3 दिवस मुक्काम करायचा. पण त्या टायमाला कशी ओळख राहायची? पण मेंढर पण अशी कोणाला न विचारत तरी कशी ती सापडायची? शोधायची म्हणजे करा तेवढा अनुभव राहतो. अनुभव राहिला मोबाईल नव्हतं तरी काय नव्हतं तेव्हा. कारण त्या टायमाला म्हणजे आमच्या वडिलाच्या काळात आजोबा माणूस जरी मिळाला ना तरी त्याचं 13वा गावायचा नाही तर मग 10वा गावायचा. एक माणूस लावायचा, तो गाव धुंडीत बसायचा. कारण फॅसिलिटी नव्हती, त्याला सांगायचं कसं? सांगायचं कसं एखाद्या पर्यंत सर्व उरकून पण जायचं, तेव्हा त्याला कळायचं. तेव्हा त्याला कळायचं. म्हणजे एवढ्यापर्यंत अवस्था होती. आता मोबाईल वगैरे झाले आता त्यामुळे लगेच एका मिनिटात लगेच माणूस फोन हा. करतो.